पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो, अक्षरा हॉस्पिटलमध्ये काय करते? ऍक्सिडेंट झालाय त्यांचा। काय ऍक्सिडेंट? कुठे, कधी, कसा? म्हणजे फोन द्या ना तिला, फोन द्या। नाही नाही, ऐकून घ्या, आता ते बोलू शकत नाही आहेत। म्हणजे एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय तिचा? नाही नाही नाही, असं काय झालेलं नाही। डॉक्टर म्हणल्यात की काय काळजी करायचं कारण नाही म्हणल्यात। औषध दिलेलं आहे बरं काय, एक थोड्या वेळात जाग येणार, म्हणजे आता येईलच। कोणत्या हॉस्पिटलमध्ये ती? हे आपलं लाईफ केअर हॉस्पिटल आहे बघा, कावळा नाका। काय झालं? ओ तुम्ही रडताय काय एवढ्या? अक्षूचा ऍक्सिडेंट झालाय। काय? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय तिला। बापरे, फार लागलं नाही ना तिला? मला बेशुद्ध होती अजून। या सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात। साखरपुड्या दिवशी मुळात तिला बाहेर पाठवायचंच कशाला? वडील आहात ना तुम्ही, तुमचं ऐकत नाही म्हणजे काय? मी काय म्हणतो, आपण आधी हॉस्पिटलला जाऊयात का? हो हो, चला चला, मी गाडी काढतो, चला चला. घर सोडून चाललो होतो, पण मागल्या वेळेला झालं तेच झालं। फक्त त्या वेळेला तुम्ही आम्हासनी घराबाहेर काढत होता, ह्या वेळेला आम्ही स्वतःहून घराबाहेर जात होतो। आणि आडवं आलं अधिपतीच, दोन्ही वेळेला। आईचं मन आहे, त्यांचा हट्ट नाही मोडू शकत आम्ही। तुम्ही आम्हासनी शिकवलं की नात्यात पण सौदा असतोय, आठवतंय ना? 18 वर्षांची गरीब भोळसट बावळट पोरगी होतो आम्ही। तुम्ही आणलं आम्हासनी या घरात, आणि तुम्ही शिकवलत नात्याचा पण हिशेब असतोय, आणि तो चोख बजावावा लागतोय। आम्ही आमचा हिशेब चोख ठेवलाय। आम्ही या घरात राहणार तर आमच्या मर्जीचीच सून येणार या घरात, आहे का नाही? एक नंबर हिशेब, हा? कुठं निघालात? आमच्या परवानगी बिगर कुणी बी या घरातून बाहेर जाऊ शकत नाही। सून घरी यायची वेळ झाली, नीट वागा, एवढंच सांगाय आलो तो आम्ही। काय सुनेसमोर मुलाकडून मार खाल्ला तर ते बरं दिसणार नाही हो। का करता तुम्ही असं? का वागता असं?
नका वागू. आम्ही तुमच्या वैरी नाही आहोत. सुनेला पाया पड्या घेऊन येतोय. शोभा होईल असं वागू नका. बाई कुठं की आता असं का करायलाय तुम्ही? तुम्ही इथे इथे कसे आले? मी तुम्ही आणलं? मी सांगतो हा मीच आणणार. दुसरं कोण आणणार तुम्हाला? नाही एक मिनिट. काय नाही जरा बारीक मध्ये चालेल. काय ओ सिस्टर. नाही एक मिनिट. मला आधी सांगा इथे का आणलंय? मला काय झालंय? मी सगळं सांग. काय झालंय काय मला? काय झालेलं नाही, फार काय झालेलं नाही. तुम्ही जरा दमानं घ्या. ओ सिस्टर. अहो त्यांना का बोलवताय? मला घरी जायचंय. घरचे माझी वाट पाहत असतील. कोण नाही वाट बघतो. म्हणलं ना मी लागले तुम्हाला इथं जरा बारीक मध्ये. जास्त नाही, टेन्शन घेऊ नका. तुम्ही जरा ऐकत जावा समोरच्या माणसाचं. मी काय ते महत्वाचं सांगतो. ओ सिस्टर. नाही एक मिनिट. मला या ना हालचाल करता त्यातली जरा सांगा बघा. हो मॅडम उठू नका तुम्ही. पायाला लागले तुमच्या, आराम करा. मी आले, डॉक्टरांना सांगते तुम्ही शुद्धीवर आलात. ऐकलं? तेच सांगत होतो. शांत पडून राहा. हालचाल. हा मी नाही, नर्सनी सांगितलं ना वाटता. मला सांगा तुम्हाला जीव द्यायचा होता का? काय? मला एक सांगा, तुम्हाला जीव द्यायचा होता का? माझा जीव काय वर नाही आलेला. मग माझ्या गाडी पुढे कशाला आला तुम्ही? तुमची गाडी माझ्या समोर आली. तुम्हाला नीट गाडी चालवता येत नाही का? शाळा सुरू झाली, नॉर्मल आहे म्हणजे. काय शाळा? तुम्हाला काय वाटतं हो? मी काय सतत सगळ्यांना अक्कल शिकवत फिरत असते? नाही अक्कल कशाला, तुम्ही तर शाळा शिकवताय हो. मोठं काम. कशाला बोलवलं होतं मला शाळेत? मी आता कन्नड मध्ये सांगू. एक मिनिट. मला आधी सांगा तुम्ही शाळेत का बोलवलं होतं मला? ही अशी बोट माझ्या पुढे नाचवण्यापेक्षा तुम्ही मला सांगा तुम्ही निघाला का बरं शाळेत? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं नाही तिथं थांबा म्हणून. मी काही रिकामी नाही. पण तुम्ही कबूल केलं तुम्ही शाळेत थांबणार म्हणून. तुम्ही असंही कबूल केलं होतं की 20 मिनिटात येतो म्हणून. हा मग शब्द पाळतोय आपण. कुठे आलात 20 मिनिटात? हे जरा पुढे मागे झालं असेल, पण तुम्ही जर निघाला नसता नाही तर आता गप गुमान आपल्या घरी असता. एक मिनिट. मुळात तुम्ही बोलवलंच नसताना तर मी निघालेच नसते आणि आता घरी असले असते. एक तर माझ्या घरचे वाट पाहत असतील. त्यांना फोन तरी केला पाहिजे मी. माझा फोन कुठे आहे? नाही इथे तुमचा फोन आहे. तुमच्या वडिलांचा फोन आला होता. काय? हा मी घेतला फोन. का? तुम्ही का घेतला? तुम्ही का घेतला म्हणजे तुम्ही काय बेशुद्ध मध्ये घेतला असता काय फोन? कोण तर घ्यायला पाहिजे का नाही? आणि फोन घेतला नसता तर त्यासनी उगाच काळजी वाटली असती. तुम्ही काय सांगितलं त्यांना? सांगितलं हॉस्पिटल मध्ये आहे म्हणून. अरे देवा. काय देवा सांगायला नको होतं. तुम्ही फोन द्या मला. नाही माझा फोन द्या आधी. तुम्ही आराम करा. फोन द्या. ओरडू नका. वर्ग नाही आहे तुमचा. द्यालोय फोन. कशाला उगाच फोन घेतायत कळत नाही मला. हो तुम्ही. तर बाबा पण फोन उचलत नाहीयेत. तुम्ही हात हलवू नका. अहो बरोबर आहे, ते रस्त्यात असणार त्यामुळे ते उचलत नसतील. सगळा विचका झाला. सांगा आता मला कशासाठी बोलवलं होतं? हा नाही काय नाही. काही नाही म्हणजे? हो सांगा ना आता तरी. तुम्ही आधी बऱ्या तर व्हा. मी ठीक आहे. पाय मोडलाय. पाय मोडला नाहीये. पाय लागलंय फक्त पायाला. आणि तसंही मी ऐकणार कानांनी आहे, पायाने नाही. काय हसायला काय झालं? जोक केला मी? कानाने ऐकलं. मास्तरीन तुम्ही नाही ऐकलं. तुमचं काय चाललंय?
आता वेळ आहे तर सांगा ना मला पटकन, का बोलवलं होतं? शाळेबद्दल आहे का काही? मग विद्यार्थ्यांबद्दल? हो मग काय, का बोलवलं मला शाळेत? नंतर ना मी बोलतो. का आत्ता का नाही? जरा घोळ झाला कसला घोळ? आई साहेबांचा. त्यांचं काय नाही काय नाही काय म्हणजे? राहू द्या मास्तरीन बाई. काय चाललेलं असतं तुमचं? आता हसताय काय विनाकारण? तेव्हा काय तुम्ही स्वतःशीच बोलत होता? तुम्ही मला एक सांगा, तुम्ही स्वतःशीच बोलता असे एकट्यातच? नाही नेहमी नाही, मग कधी कधी? पहिल्यांदाच. अहो मी तुम्हाला म्हणलं ना, शरीराचे असतात तसे मनाचेही आजार असतात. मनाचे काय? हो. हे बघा, मनाचे सगळे आजार काय डॉक्टर बरं करू शकत नसतो. हो पण दाखवून तरी घ्या ना. कोणाला? सायकॅट्रिस्टला, मानसोपचार तज्ञाला. येड्याचा डॉक्टर? मला काही येड लागलेलं नाहीये. ते लागू नये म्हणून. तुमचा ते मानसोपचार काय करू शकणार नाही का बस? हेच चुकतं तुमचं. मग परत मी तुमचं शिक्षण काढलं असं म्हणता. मला माहित आहे माझा प्रॉब्लेम काय आहे. काय तुमचा प्रॉब्लेम? तुम्ही. काय? मी? हो म्हणजे तुम्ही हे काय मी काय केलंय? असं करत नाही तुम्ही, जादूटोना. असं मी काही करत नाही. अहो करताय. अहो मी कधीच करत नाही असं. आई शपथ. खोटी शपथ घेऊ नका. अहो खरं सांगतोय तर. काही बोलता तुम्ही. आणि माझं जाऊ दे, तुमच्या प्रॉब्लेमचं काय? मला माहित आहे माझा प्रॉब्लेम. अच्छा, मग सोल्युशनही माहित असेल? होय समोर आहे. मग उपाय करा. आमच्या आई साहेबांनी पसंत नाही ना. काय उपाय? हा, का? जुन्या वळणाच्या आहे तो. ऍक्सिडेंटची केस हीच आहे ना? असू दे असू दे असू. आता आधी देवी अंबाबाईच्या आणि मग घरच्या मालकांच्या पाया पड. काय आता कशी आमच्या घरची सून शोभतेस, शांत स्थिर. पण हे सगळं वागण्यात बी आलं पाहिजे. काय मगाशी केला तसा थिरथिरेपणा करायचा नाही. आणि आम्ही तुझं नाव बदलणार आहोत. आम्हासनी चंचला नाव काय आवडत नाही. आम्ही तुझं नाव लक्ष्मी ठेवणार. लक्ष्मी चालेल ना? व न चालाय काय झालं ताई? चालतंय की मावशी, तू म्हणशील तसं. ऍक्सिडेंट केस वाटतं ही. हा ऍक्सिडेंट झालाय यांचा ना? हा. कुणी केलंय? मी. काय तुम्ही केलं ऍक्सिडेंट आणि तुम्ही सांगता? जरा चूक झाली माझीच. मॅडम, तुम्हाला याच्या विरोधात तक्रार नोंदवावी लागेल. करा तुम्ही तक्रार, काय प्रॉब्लेम नाही. आता काय चूक आहे तर आहे ना. काय जी काय शिक्षा असेल ती भोगायला मी तयार आहे. जे काय असेल. गौर आहे? होय सर. यांचं डिटेल घ्या. हो सर. मॅडम, नाव सांगा तुमचं. अक्षरा आमोणकर. वय? 26. 2 वर्षांना लहान. मग गुन्हा आहे का हा माझा? ए, हसू नकोस तू. तुला माहितीये तुला अटक होऊ शकते. हा माहिती आहे. तरी तू इथेच थांबलायस.
मी माझी जबाबदारी झटकत नाही साहेब. बोला मॅडम, बोला, तक्रार बोला. काय काय झालंय ते सविस्तर सांगा. माझी काही तक्रार नाहीये. म्हणजे खरंच माझी काही तक्रार नाही. अहो असं काय करतायत? अहो माझी चूक होती. हे बघा, चूक माझी होती. अहो नाही, मी माझ्या तंद्रीत गाडी चालवत होतो. माझ्या डोसक्यात नुसते विचार चालले होते. अहो मी चालताना माझ्या विचारात होते. अहो पण माझ्या गाडीनं ठोकलं नव्हतं तुम्हाला. अहो मी तुमच्या गाडीसमोर आले ना. कसलं खोटं बोलताय मास्तरीन बाई. हे बघा, मी मास्तर शिक्षिका आहे. तुम्ही का असे शब्द वापरता हो? हा तर हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी शिक्षिका आहे. मी खोटं बोलत नाही. मी खरंच सांगतेय, मी चुकून यांच्या गाडीसमोर आले. ह्यांची काही चूक नाही. उलट ह्यांनी मला हॉस्पिटलमध्ये आणलं, उपचार केले. अहो मास्तरीन बाई साहेब. शांत बसा दोघे जण. हे बघा, तुमचं काय एक ते ठरवा. मॅडम, तुम्हाला याच्या विरोधात तक्रार नोंदवायची आहे की नाही ते सांगा मला. हा करतील त्या तक्रार. मास्तरीन बाई तुम्ही करा. तुम्ही जरा शांत बसा प्लीज. फार झालं आता तुमचं. आणि मध्ये मध्ये बोलू नका. मी देते ना स्टेटमेंट. इन्स्पेक्टर साहेब, माझी यांच्या विरुद्ध कसलीही तक्रार नाही. बघा मॅडम, नंतर तुमचे घरचे येणार आणि ते आम्हालाच बोलणार. नाही, असं नाही होणार काही. फायनल, तुमची तक्रार नाही? नाही. ठीक आहे, आराम करा, काळजी घ्या. येतो आम्ही. आणि हो सर, जरा नीट गाडी चालवा. हो. ठीक आहे. हो. बोल. अधिपती 7 जन्म नवरा म्हणून लाभू दे. सुखात दुःखात मी त्यासनी साथ देईन. म्हण. 7 जन्म अधिपतीच मला नवरा म्हणून लाभू देत. मी त्यांची सुखात दुःखात साथ देईल. अधिपती आले का? नाही, लावते मी फोन. हा, आम्ही बघतो. चंचे, अशीच जर नीट वागत राहिलीस तर या साम्राज्याची मालकीण तूच. काय? तुम्ही का मला पोलिसांपासून वाचवलं? तुम्ही आधी एकदा मला पोलिसांपासून वाचवलंय. म्हणजे परतफेड केली म्हणायची. तसं समजायचं तर तसं समजा, पण मी नेहमी योग्य तेच करते. काय झालं? काय करायचं तुमचं? माझं काही करू नका. करायचंच असेल तर आपल्या शाळेसाठी काहीतरी करा, मुलांसाठी करा. ते माझ्यासाठी केल्यासारखंच होईल. हा सर. झालं का? काय ते? जे करायला गेला होता ते काम झालं बी आणि नाही बी. म्हणजे जे करायचं होतं ते नाही झालं, जरा उलटच झालं. आम्हासनी कळलं नाही. घरी येऊन सांगतो. कधी येणार? येतो, थोड्या वेळात येतो. महत्वाचं बोलायचंय आम्हासनी. बोललो की आपण. ते झालं, आता अजून एक महत्वाचं बोलायचंय. मी जरा अडकलोय. कशात? कशात अधिपती? अहो माझ्या गाडीनं कोणाला तरी डॅश बसला. काय म्हणजे उडीवलं? नाही उडवलं नाही, धक्का लागला फक्त असं गाडी चालवताना.
तुम्हाला काही लागलं बिगलं नाही ना? नाही नाही, मी गाडीच्या आत होतो आईसाहेब, मला काय झालं नाही. आता कुठं आहेत तुम्ही? खरंच तुम्हाला काही लागलं नाही ना? नाही 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 नाही, मला काय सुद्धा झालेलं नाही आहे. त्यासनी हॉस्पिटलमध्ये आणलं. बरं आहे का तो? होय होय. लागलं नाही ना व? नाही नाही. कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत? आम्हाला पत्ता द्या, आम्ही येतो तिकडं. अहो त्याची गरज नाही आहे, झालंय सगळं झालंय. आमचं चुकलं. आम्ही तुमच्या बरोबर ड्रायव्हर द्यायला पाहिजे होता. तुम्ही तणावात होतात आणि तसेच गेलात. आधिपती असं करून चालणार नाही. आज तुम्ही कुणाला तरी उडवलत, उद्या तुम्हाला काय झालं म्हणजे? चुकलं चुकलं आमचं अधिपती, माफ करा आम्हाला. अहो आईसाहेब, एवढं काय सुद्धा झालेलं नाही आहे. बरं, हॉस्पिटलचं सगळं बिल आपणच देऊया. वर हवं तर त्याला पैसे द्या. पोलिसात काही केस बीस तर झाली नाही ना? नाही नाही, तक्रार नाही केली त्यांनी. नशीब. आभारच मानलं पाहिजे त्याचं. तुम्ही तिथेच असेल तर द्या त्याला फोन, आम्ही बोलतो त्याच्याशी. नाही नाही, आता मी निघालोय, म्हणजे निघायच लागलोय. काळजी करण्यासारखं काय नाही आहे आईसाहेब. आमची चूक झाली, आमच्या लक्षातच आलं नाही. आम्ही तुम्हाला जाऊ द्यायला नाही पाहिजे होतं. चुकलं चुकलं आमचं, चुकलं. अहो आईसाहेब, तुमची काय सुद्धा चूक नाही आहे. तुम्ही घरी या बरं. तुम्हाला बघितलं बिगर आमच्या जीवाला चैन पडायची नाही. या तुम्ही लवकर या. होय निघतोय. हा लगेच या. होय.